आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय राघव शेठ, काय म्हटलो तुम्ही? वेळ आली की बरोबर द्यायचा तणका. आता हे असंच कुपान घालायचंच बरं काय आंबेच्या मनाभोवती आणि तिला घरला आणायचं. तर घरला आणल्यावर नुसतं प्रेमानं वागवायचं नाही, राबवायचं तिला. ए अरे हात चालवा की काय जेवला बिवला का नाही? जरा फास्ट. पटापटा पटापटा. संध्याकाळ मात्र हे पण होईल सगळं. कसा आहे तुकडा सोन्यावाने? एकदम. ए रग्या, काय काय करायलायस आमच्या शेतात? हा, हे आली बघ चहापेक्षा गरम किटली. अरे तुझं शेत आहे वय? होय, माझच आहे. रग्या, ह्याला तुझ्या आजीनं दत्तक घेतला का जयानं सातबारावर ह्याचं पण नाव लावलं? हो नाना, जयाच्या सातबारावर जरी माझं नाव नसलं की नाही, त्याच्या मनाच्या सातबारावर माझंच नाव आहे आणि बास आहे मला हे. आणि त्याच्या या मालकी हक्काच्या जमिनीवर जर काय वाईट होत असेल की नाही, तर ते मी खपवून घेणार नाही. निघायचं. वा रग्या, अजून लिहिता वाचता येत नाही तोवर पोरग कविता करायला लागले की रे. एक काम कर रेड्या, दाढी वाढी येत. हा, कुचू कुचू कुचू. हो नाना. ए साखरेच्या पोत्या तोंडमीठ. आणि जर वाचता येत असेल तर एक कागद वाच. काय लिहिलंय? सदर जमीन 72/9 याचा मालकी हक्क श्री रंगराव जेधे यांच्याकडे आहे आणि खाली सही आणि शिक्का. वाचलं? ए रग्या, तुमचा अनागोंदी कारभार मलाच काय अख्ख्या गावाला माहितीये. त्यामुळे एक कुपन घ्यायचं आणि इथनं निघायचं. चला. हे हिंगण मिट्ट्या, प्रेमानं सांगालोय ते ऐक. आता हित वेळ घालवू नको. पळ तुझ्या मालकाकडे पटशरी पळ आणि त्याला जाऊन विचार ही जमीन कुणाच्या नावावर आहे ते. निघ निघ निघ, चल. ठीक आहे नाना, खरं काय ते कळेलच की. मग बघू व्यवस्थित. अरे हाड त्याच्या मारी. पळ जा जा, जयाकडे जा. छू. हा पाठदेशी संपत आले. मग अच्छा, पाव छान झाले. पाणी जरा देऊ काय? नका आजी, आता नाश्ता झाला की लगेच गोळ्या घ्या. होय बाबा, कवा एकदा त्या गोळ्या सपत्यात असं झालंय बघ. तोंड पार कडू होऊन गेलंय माझं. आजी, जर तुला गोळ्या बंद करायच्या असतील तर मग उपास तापास पण बंद करायला लागेल. बरोबर आहे त्याच. ते पाणी दे इकडं. ए कुठे चालली? नाश्ता झाला काय? अरे हे काय नाश्ताच करायला चालले. जया, तू चल. काय रे? जया तू चल. अरे कुठं? अरे काय नाही, याला नाश्ता करायला जायचं असेल म्हणून बोलतोय. अगं नाही. आंबी थांब जरा. काय झालंय पिट्या? अरे ते रग्या आणि रंगराव आपल्या शेतात कुंपण घालायला लागलेत. काय? अरे होय, मी विचारलं का घालताय बाबा, तर मला कागद दाखवला त्यांनी. जय जय कृष्ण. आजी मी आलोच. आत्या चल. ओ रंगराव, हा काय बघतोय म्हणायचं मी? पहिले ना बाहेर काढा बघू. मामा, नाना, चला आपण घरी जाऊन बोल. चला. आहा, कसं जमवतोयस रे? हा, काय तो चांगुलपणा. म्हणजे आलाय सगळा गाव घेऊन आणि तो मला प्रेमानं घरी बोलवतोस होय?
म्हणजे सगळ्या गावासमोर तू चांगला आम्ही वाईट. हो ना ना, अहो काय करायला म्हणायचंय? जयभाऊच्या जमिनीवर कुंपण कसं काय घालू शकता तुम्ही? ए बारक्या, तू आधी पोटाला खाऊन ये जा. आणि काय रे, ह्यो जमिनीचा मालक काय बोलना आणि तुम्ही काय लागलाय बोलायला? सगळा गोतावळा आलाय. अरे आमच्या सौभाग्यवती आल्यात की. आणि आमच्या जमिनीवर कुंपण घाला कुंपण घालू नका हे सांगणारे तुम्ही कोण? ना ना, आता हे आणि काय नव्हे. बरं तुम्हाला काही माहित नसल्यासारखं का वागते? हो ही जमीन हो जया भाऊ, अहो काय बोलत बसलाय त्यांच्या बरोबर? हो ना ना, ही जमीन आमच्या भाऊची आहे. हा होय, ही याची वडलोबारची जमीन आहे. होय ना? तसं तर तसं. मग नवीन कायद्यानुसार वडिलोपार्जित जमिनीवर जयदेवच्या आत्याचा म्हणजे सरस्वतीचा हक्क आहे. आता ठरल्याप्रमाणे सरस्वतीच्या हिश्श्याची जमीन त्यांना आमच्या नावावर करावी, झालं. हिस्सा? कसला हिस्सा? ए बाळ, मोठी माणसं इथं बोलायला ना, तू कशाला तोंड घालतेस? बरं हे बघा, ही मागणी काय आमची नवीन नाही. काही महिन्यापूर्वी आम्ही सरस्वतीकडनं ही मागणी जयदेवकडे केलेली होती आणि जयानं त्याच्या दारात तुमच्या समोर आम्हाला सांगितलं होतं की जर आमच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आमचा एक पर्याय मान्य करू, तोच ह्यो पर्याय. काय ग, सांगितलं नाही त्याला? आत्या नाना असं म्हणलं होतं काय? ए बघता काय रे, काढा काढा ते काढा ते. ए काढा रे ते. ए रागच्या हल्ला तर याद राखा, गाडीत डबल बारी बंदूक आहे, गोळ्या घालीन एकेकाच्या छाताडात. बघूया की कसं घालताय ते. ए काढा रे ते. हे चला 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 माझी थांबा बंदूक त्याच्या थांबा. अरे जया, किती चांगुलपणा दाखवशील. तुला वाटते तेवढी शाणी नाहीयेत माणसं. हे सगळं तुझ्यामुळं होतंय, तुझ्यामुळं. वेळेत जर आमच्या अटी त्याला सांगितल्या असत्यास तर आता हे जे गाव गोळा करून लाट्या काठ्या घेऊन आलाय की नाही, त्याच्याऐवजी भाकरी घेऊन आली असतीस इथं शेतात आमच्यासाठी. हरकत नाही, मीच पुन्हा सांगतो. सरस्वतीकडनं आम्ही 3 गोष्टीची मागणी केली होती. अट क्रमांक 1, आंबीचं आणि राघवचं लग्न लावून द्यावं. जर ते मान्य नसेल तर सरस्वतीच्या हिश्श्याची जमीन म्हणजे ही जमीन आमच्या नावावर करावी. आणि या दोन्ही बी गोष्टी मान्य नसतील तर सरस्वतीनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आमच्या हातात काढून द्यावं, आमचा मार्ग मोकळा करावा. आता पहिल्या 2 अटी काही तुम्हाला मान्य नाही, तेव्हा सरस्वतीबाई हे मंगळसूत्र काढा आणि द्या आमच्या हातात. सगळ्यांच्या साक्षीनं लग्न होतं की नाही, तसं सगळ्यांच्या साक्षीनं काडीमोड होऊन जाऊन द्या. आता नाना, आता लई झाला तुमचं. अहो जी बाई नातं तुटू नये म्हणून जीवाचं रान करते, तुम्ही तिच्याशी किती वाईट वागलात तरी तुमच्याशी ती चांगलंच वागती. आणि तुम्ही सगळ्यांसमोर तिला असं वागवताय व्हय? बरं दिसतं हे? आणि काय हो, हे तुमचा नालायक मुलगा आहे ना, त्याच्याशी लगीन सोडा, त्याच्या बाजूला पण उभं राहणार नाही म्या. काय सतत धमकी देते आत्याला? चला घेऊन जाते आत्याला आमच्या घरला. काय करणार तुम्ही? ती येणार नाही. आणि काढा ते कुंपण.
आत्या देते मंगळसूत्र काढून. बरोबर आहे तुझं आंबे. नाहीतरी हे मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं कमी आणि जनावरांच्या गळ्यात असलेल्या लोढण्यासारखंच आहे. हे असलं मंगळसूत्र मला काढताना काहीच वाटणार नाही. आत्या तू असलं काय बी करणार नाही हा? अण्णा दादा अरे तू आता तोंडात एक शब्द काढणार नाही. घबरायचं. काय चुकीचं बोलतीये ती जया. हे मी आधीच करायला पाहिजे होतं. हे काय करलीस तू? या मंगळसूत्राचं महत्व नानांसाठी नसलं तर तुझ्यासाठी मोलाचे. या अनमोल धाग्याचा अपमान नको करूस. हे जया, कशाला एवढा भावनिक तमाशा करायलायस? त्यापेक्षा जमीन दे नावावर करून हितलं इथं मिटल सगळं. ठीक आहे, मी ही जमीन तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहे. जया, मामा, नाना, राघव आणि इथं जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांच्या समक्ष सांगतो की आजपासून ही जमीन माझी नसून राघव रंगरावची आहे. रग्या, झालं का नाही काम? तुमचं काम झालं हो. माझ्या कामाचं काय? आंबीचं आणि माझं लगीन. ओ राघव रंगराव, तुम्ही म्हणल्याप्रमाणे झाले ना आता. हे नाहीतर ते एक अट मान्य केली ना आम्ही. आता निघायचं. तोंड बंद ठेवायचं आणि निघायचं. निघा. नाना, झालं ना तुमच्या मनासारखं. आता फक्त एक काम करा. आत्या, हे मंगळसूत्र तुमच्या हातानं हातीला घाला. आणि एक सगळ्यात मोठं वचन द्या की तुम्ही हत्तीला कायम सुखानं नांदेवशीला म्हणा. देतो की, त्यात काय? एवढं मोठं काम केलंस तू, ह्याला घाबरतोय मी. सरस्वती, ये पुढं. आण बाबा, पकड जरा. बघा रे गावकऱ्यानो, जयदेवनं त्याचा शब्द पाळला. आता आम्ही आमचा शब्द पाळतो. आम्ही बी काही कमी नाही. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या सरस्वतीला आम्ही पुन्हा स्वीकारतो.
राघव, आता हितनं पुढं जर माझ्या आत्याला त्रास दिलास ना, गाठ या आंबीशी बर. काय गे झिलमिल, लगीन काय ठरलं? माणसं विसरलीत तुला? एकांतात बसून काय ना काहीतरी विचार करत बसत्यात. काय गे झिलमिलची आई, लक्ष कुठे आहे तुझं? हिला काय खायला देतेस का नाही? माप सगळं वेळेवर असतंय बघ तिचं. आणि अण्णा दादा, काय तुझं सारखं सारखं लग्न ठरलंय लग्न ठरलंय आणि असं सारखं सारखं बोलत जाऊ नकोस हा. घरातनं पाय निघायचं नाही तर माझा. आण तिला इकडं. काय गे झिलमिल, वेळेवर खायला देत नाही तुला मी? उगाच तक्रार करत असते ती. काय ग अशी एकटी एकटी बसून कसला विचार करत होतीस? तुझाच विचार करत होती. माझा माझा कसला? अण्णा दादा, आबा पण तुझ्यासारखाच वागत होता काय? अगं ए येडी, त्यो माझ्यासारखा नाही, मी त्याच्यासारखं वागतोय म्हण. ते काय का असे ना, पण आज तू एक सरपंच म्हणून आणि एक भाचा म्हणून दोन्ही जबाबदाऱ्या एकदम व्यवस्थित पार पाडल्यास बघ. तू एवढं सगळं बरोबर कसा काय निर्णय घेऊ शकतोस याचाच विचार करत होते. निर्णय कवाच चुकत नाही बघ. तू आमच्या सगळ्यांवर माया करतोस, अरे आमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतोस. मी एक वेळ या झिलमिलला खायला घालेल विसरेन, पण तू नाही. माझा, मामाचा, आजी, आत्या, मंग्या, पित्या, आशू सगळ्यांच्याच मनाचा विचार करतोस. पण आम्हीच कुठेतरी कमी पडतोय. पण मी ठरवलंय, आजपासून तुझ्या निर्णयात मी ढवळाढवळ नाही करणार. आमच्या चेहऱ्यावर समाधान बघण्यासाठी तू किती झटत असतोस, तेच समाधान मला तुझ्या चेहऱ्यावर बघायचंय. मला नाही जायचंय तुला सोडून, आता पण आणि लग्न ठरल्यानंतर पण. तुलाच नाही जाणार सोडून. तुझं समाधान आहे ना, त्यातच माझं समाधान आहे. त्या राघवच्या नावावर जमीन केली म्हणून तू चिडली नाहीस ना? मला कोणाला नाही विचारता मी तो निर्णय घेतलाय. चुकलं माझं, माफ कर मला. काय बी असलं तरी माझा जेवढा हक्क आहे तेवढा तुझा बी आहे, आणि तुला नाही विचारता मी. अण्णा दादा, मला कुठलीच जमीन महत्वाची नाही. आत्या, आजी
यांच्यावर आभाळाची माया करणारा भाऊ माझा अन्नदादा मला महत्वाचा आहे. अरे अरे तुझ्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. मी गेल्यानंतर व्यवस्थित राहशील ना व? ते काय माहित नाही, पण मी येईन की तुझ्या घरला. आणि मला तिथं कोणी सोडलं नाही तर मग वेश बदलून येईन, पण येईन तुला भेटायला. त्यापेक्षा आपण एक काम करूयात ना, काय? आपण ह्यो लग्नाचा विषयच कॅन्सल करूया. अगं, हो म्हणजे मी तुला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही ना. अगं येडी का खोई तू, असं कधी होते काय? हा, हे झिलमिल, ऐकलं का तू काय म्हणती? येडी कुठली. अण्णा दादा, मी तुला हेल्मेट बद्दल सांगायला पाहिजे होतं.